जय श्रीराम मंडळी. मी आज आले तळ्याकडल्या रानात. आपलं खल्लाकडल्या पेरूच्या बागेतलं काम झालेलं होतं. म्हणलं चला आता धारा काढायला जावं. चला आता बरेच दिवस झालं तुम्हाला गाई पण दाखवलेले नाहीत आणि मीच इकडं नव्हते, त्याच्यामुळं काही प्रश्नच येत नाही गाई दाखवण्याचा. आणि ही आपली ज्वारी सोयाबीन आपण काढलं आणि ज्वारी पेरलेली, आपली ज्वारी छान उगवून आलेली, छोटे छोटे असे एवढेली उगवून आलेली. आणखी टाईम हिला जरा रान जास्त ओलं नव्हतं ना, त्याच्यामुळं आता थोड्या दिवसात उगवते. चला तर मग दाखवते ज्वारी आणि जाऊ आपण गोट्यावरती. मामाने घेतल्यात बघा गाई बांधून. आता मला लागायचे धाराला. 5 वाजलेले आहेत. बाकी जनावरं यायचेत वरनं कुरणातनं. चला तर मग आता लागते मी धारा काढायला केलेली आहे सुरुवात. काही धारा गाईनं न भाला बांधता काढू देतात आणि काही गाईंना भाला घालावाच लागतो. नाही जर भाला घातला तर फटाफट लाता घालतात. आणि माशा गोट्यात भरपूर झाल्यात ना, त्याच्यामुळं पण असं शेपटासारखं हलवतात. आणि शेपटाच्या खालची केस इतके साफ करणं डोळ्यावर लागतात, अरे बापरे विचारूच नका. आणि इकडे धाराला सुरुवात केली. धाराची मशीन आली बघा धुण्यासाठी, कारण इतकी तिची प्रेशरनं हवा येते आणि हवा आली की कोंडल्यामुळं का पटकन मशीन पडती, त्यासाठी धरूनच बसावं लागतं. पुढच्या गाईचं पण पाय बांधायचं असतात. आता आम्ही कोणी एकदा धाराला लागलो गाईंच्या की त्या एकाच माणसाने सगळं गाईचं पाय बांधायचं, कासा धुवायचे ते एकाच माणसाकडे. आणि मशीन तर जितकी पडायला लागली. मामांचं चालू आहे वैरण टाकायला. परत मामांना पण खूप उशीर होतो, त्याच्यामुळं मग काहीही झालं तरी आपलं काम आपणच करायचं असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. बाय सर्वांना.